आळेश्वरी. नमस्कार मित्रांनो, आज तुम्हाला एक नवीन पद्धतीने मी दिवेला साडी कशी नेसवायची ते दाखवत आहे. तर ही पूर्ण अशी सहावारी साडी आहे. हे पहा, पूर्ण सहावारी साडी. तर आता आपल्याला त्या साडीला काय करायचंय, जो साडीचा ही जी सुरुवातीची बाजू आहे तर ह्या बाजूला आपण मिऱ्या करून घ्यायच्या. तर आता मी इथं छोट्या छोट्या अशा मिऱ्या करून घेतोय आणि ह्या मिऱ्यांना पिन लावून घेणार आहे. तर हे पहा, हे अशा आपण मिऱ्या करून घेतल्यात आणि ह्या मिऱ्यांना आता आपण पिन लावून घेणार आहे. आणि ही साडी आपण त्या ठिकाणी मिऱ्यांना पिन लावून घ्यायचे. एकसारख्या मिऱ्या करायच्या आणि ह्या मिरीच्या आतमध्ये हे सगळ्या मिऱ्या लपून ठेवायच्यात. आपल्याला त्या दिसल्या नाही पाहिजे की आतली साडी समोरून बघितल्यावरती एका मिरीवरती सगळ्या मिऱ्या आपल्याला दिसल्या पाहिजे. त्यामुळं इथं फक्त पिन लावून घ्यायचे. पिन पण एकदम छोटीशीच बाहेर काढायचे, ती दिसली नाही पाहिजे. या ठिकाणी पण एक छोटीशी पिन लावून घ्यायची. ही पिन लावताना पहा, अशी पिन लावून घेतली. आता आपण ही साडी देवीच्या मागच्या बाजूने साडी समोर घ्यायची आहे आणि समोर या ठिकाणी परत एक पिन लावून साडी आपण चालू करू. या ठिकाणी परत साडी आपण पॅक करून घ्यायची. आता ही साडी आपल्याला या साईडने फिरवायची. देवीच्या उजव्या हाताकडून साडी आपल्याला फिरवून घ्यायची आणि देवीची साडीची जी कॉलची बाजू आहे ती खाली करायची आणि दुसरी बाजू वरती करायची आणि साडी परत आपल्याला या मिऱ्यांच्या मधून इकडे घ्यायची. आता आपल्याला थोड्या वेळासाठी ज्या समोरच्या बाजूच्या मिऱ्या आहेत त्या इथंच काढून ठेवायच्या. त्याला पिन लावल्यामुळं ते काही विस्कळणार नाही आहेत. हे फक्त एक साईडला इथं ठेवून द्यायचे. नंतर आपली साडी पूर्ण झाल्यावरती त्या घालायच्या. आता ह्या ठिकाणी साडीला बांधायची नाही आहे. साडीला फक्त ह्या ठिकाणी पिना लावून घ्यायच्या. पिन लावून साडी पॅक करून घ्यायची. आता दोन्ही ठिकाणी पिना लावल्या, साडी पॅक झालेली. आणि आता आपण पायाच्या साईडला पण खाली ते सोडून दे.
इथं पण पिन लावून घ्यायचे, त्यामुळे साडीला नऊवारीचा लुक येणार आहे. असतं 100 रुपयाच्या, त्या पिण्यासारख्या पिण्या असतात ना, 100 रुपयाच्या माहिती ना, पडत पैसे. आता इथं आपल्याला बारीक बारीक मिऱ्या करून घ्यायच्या. तर प्रत्येक मिरी लवकर का या ठिकाणी, एका ठिकाणी त्या मिऱ्या इकडे समोर एक पिन लावायची आणि त्या पिण्यावरती सगळ्या मिऱ्या आपल्याला प्रत्येक मिरी आता आपण ह्या उजव्या साईडच्या पायावरती पण एक एक मिरी आपण काढणार आहे आणि प्रत्येक मिरी ह्या ठिकाणी वरती इथं टाचणी लावून पॅक करायचे. तसंच प्रत्येक मिरीला त्या साईडला पण टाचणी लावायचे. टाचणी फक्त इथं लावायची नाही, टाचणी बॅकला लावायचे म्हणजे समोरच्या बाजूने आपल्याला टाचण्या लावलेला दिसणार नाही. त्यानंतर परत आता आपण तिसरी मिरी घेतो. मिऱ्या एकदम बारीक बारीक घ्यायच्यात, छोट्या छोट्या मिऱ्या घ्यायच्यात आणि प्रत्येकला या ठिकाणी प्रत्येक मिरी लावले की पलीकडं लगेच टाचणी लावून घ्यायची. जी टाचणी वर खाली करायची. तर अशा तुम्ही प्रत्येक मिरीला टाचण्या लावून घ्या. हा सगळं व्यवस्थित अशी साडी येणार आहे. तो आता इथं टाचण्या लावायचं, तर मागे किरती लावायचं. तर ह्यासाठी 2 जण साडी नेसवायला असणं गरजेचे आहे. तर 2 जणांशिवाय साडी नेसवता येत नाही. आणि फक्त मिऱ्या घेताना तुम्हाला जर खूप मिऱ्या काढायच्या तर या ठिकाणी एकदम बारीक बारीक मिऱ्या घ्यायच्यात, म्हणजे खूप अशा मिऱ्या आपल्याला पडणार आहेत. वरती लाव पाहिजे, मागं लाव, तिथं लाव, तिरकी लावायची. तर प्रत्येक साडीला मिऱ्या लावायला अशा पद्धतीने करायच्यात. आता ही आपली किती नंबरची मिरी आहे बघा. आणि बोटात शिरतात ना, हा चालते. राशी प्रत्येक या ठिकाणी एक एक पिन लावायचे आणि छान अशा मिऱ्या पाडून घ्यायच्या आहेत आणि देवीची एकदम छान साडी आपल्याला
गौऱ्यांच्या वेळेस तुम्ही अशा साड्या घाला, किंवा देवीचा आपल्या घरी काय जर कार्यक्रम असेल त्यावेळेस पण अशा पद्धतीची साडी घाला. तुम्हाला येणारी प्रत्येक व्यक्ती विचारणार ही साडी किती छान घातलेली आहे, तुम्ही ही साडी शिवून घेतली का, हा प्रत्येक व्यक्ती तुम्हाला विचारणार आहे. पहा, तुम्ही अशा पद्धतीने साडी घालण्याचा प्रयत्न करा. तुम्ही म्हणसाल की खरंच आपल्याला उमेश पप्पांनी साडी घालायला यूट्यूबला शिकवली, खूप छान झाले. तुम्हाला प्रत्येकाला आवडणार आहे. तुमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला, नातेवाईकांना ही साडी आवडेल. आणि अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या साड्या घालायला थांबे तू इथं हे पडते. फक्त साडी घालताना हे लक्षात ठेवायचे, ह्या प्लेटिनला इथं हे नाही पडलं पाहिजे, घडी नाही पडली पाहिजे. इथं घडी पडली की मग तो सगळा लुक आपला मार खातो, त्याच्यामुळं घडी पडून द्यायची नाही आहे. तर ह्याची तुम्ही हे लक्षात ठेवा, या ठिकाणी घडी पडून द्यायची नाही. इथं जर घडी पडली तर मग एवढी आपण साडी घालणार आहे छान, मग घडी पडल्यावरती त्याचा काय उपयोग होत नाही. आता मी इथं परत एक आता पिन लावून घेणार आहे, कारण या ठिकाणी या साडीला खूप अशा पिना लावायला लागतात. जास्त पिना लावल्याशिवाय तर हा छान असं आले. अजून छान छान तुम्हाला आवडणार आहे सर्वांना. आणि नंतर या जरी मिऱ्या तुम्हाला वर खाली झालेल्या आपल्याला सेपमध्ये करायच्या म्हटलं तरी त्या करता येतात, त्याच्यामुळं काय टेन्शन नाही. आणि 2-3 मिऱ्या झाल्या की लगेच तुम्ही या ठिकाणी एक पिन लावून पॅक करत जावा, कारण मग सगळ्या मिऱ्या आहेत ना परत खाली पडायची किंवा मिऱ्या इसकडण्याची शक्यता असते. त्यामुळं जसं होईल तसं लगेच मिऱ्या हे झाल्या की ह्या ठिकाणी पिन लावून घेत जावा. आता पहा, आपण एवढ्या मिऱ्या केल्यात, आता जास्ती पण मिऱ्या आपल्याला करायच्या नाही, गुडघ्याच्या वरतीच मिऱ्या करायच्यात. कमरेचा पोर्शनच आपल्याला हायलाईट करायचा आहे, त्याच्यामुळं तुम्ही जास्त मिऱ्या पाडण्याच्या भानगडीत पडू नका. फक्त गुडघ्याच्या वरतीच मिऱ्या घ्यायच्यात, गुडघ्याच्या खालपर्यंत मिऱ्या छान दिसणार नाही आहे. मग काहीतरी वेगळं असत थांबे तुला हे काढतील तिरकी लाव ना. अगं असं तर अशा छान मिऱ्या पाडायच्यात. किती एकसारखी इस्त्री केल्यासारख्या किंवा साडी अशी शिवून घातल्यासारखी वाटते. ती प्रत्येकाला वाटणार आहे की साडी तुम्ही देवीच्या अंगावरती शिवले किंवा साईडला शिवून तुम्ही देवीला साडी घातली का काय, असं प्रत्येकाला वाटणार आहे. तर असा छान तुम्ही साडी देवीला घाला. आणि सर्वांनी अशा पद्धतीची साडी देवीला घातल्यानंतर मला कमेंटमध्ये नक्की कमेंटमध्ये मला तुम्ही सर्वांनी सांगायचं आहे की पप्पा ही साडी घातलेली मी शिकलोय किंवा मला आली नाही, हे मला प्रत्येकाने सांगायचं आहे. फक्त साडी घालता की नाही, ही साडी कथान सिल्कमधली आहे, तर तुम्ही कथान सिल्कमधली साडी घ्या. इतर साडी ह्या देवीला व्यवस्थित येत नाही, कथान सिल्कमधली साडीच इथं छान पद्धतीने येते. तर कथान सिल्कमधली साडी घ्या, वेगळी साडी इथं जमणार नाही आहे. तर आता एक साईडचा पोर्शन पूर्ण झालेला आहे. आता आपल्याला दुसऱ्या साईडचा पण पोर्शन अशा पद्धतीनेच पूर्ण करायचा आहे. तर फक्त आता ह्या पिना निसटून द्यायच्या नाहीत. ह्या जर पिना निसटल्या तर हे सर्व आपण एवढं केलेलं व्यर्थ जाणार आहे, हे लक्षात राहू द्या. आता आपल्याला काय करायचे, ह्या साईडचा भाग आता आपल्याला तयार करायचे.
तर आता आपल्याला दिवीला पदर जेवढा काढायचा आहे तर तेवढा आपण दिवीचा पदर काढून घ्यायचा आहे. फक्त हा पदर आता मी किती पदर लागणार आहे तेवढा दिवीच्या अंगावरती टाकून ठेवला आहे. हां, तर एवढा पदर आता मी काढून घेतलेला आहे. हा देवीच्या अंगावरती पदर काढून असा एक साईडला ठेवला आहे. तर काय होतं, बऱ्याच वेळा आपण इकडं साडी घालतो, पदर आपल्याला किती घ्यायचं आहे लक्षात राहत नाही. तर आता ही साडी पण मी तशा पद्धतीनेच घालणार आहे. त्या ठिकाणी मागं पिन लावून, फक्त पिना लावताना तिरक्या लावा, पिना लावताना सरळ पिना लावू नका. आणि आता परत जसं त्या साईडला मिऱ्या हे केल्या तसं ह्या साईडला पण मिऱ्या करायच्या. तर तिकडं जेवढ्या मिऱ्या केल्या तेवढ्याच इकडे मिऱ्या आल्या पाहिजे. जर आपण जास्त कमी मिऱ्या केल्या तर सगळा लुक बिघडणार आहे. तर ह्या साईडला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 मिऱ्या आल्या. तर आपल्याला ह्या साईडला पण 15च मिऱ्या आल्या पाहिजे. नाहीतर मग एवढी साडी घालून आपल्याला ते व्यवस्थित वाटणार नाही. त्याच्यामुळे मिऱ्या फक्त दोन्हीकडून सेम सेम आल्या पाहिजे, त्याची तुम्ही काळजी घ्या. आता ह्या मिऱ्यांना पण इथं मांडव काढून ठेव. ह्या मिऱ्यांना पण आपल्याला ह्या साईडनीच, आणि दोघं जण ही साडी घालायला लागतातच, कारण एक जणाला ओढून घे आणि 3 मिऱ्यांवरती एक तुम्ही टाचणी लावत जावा. 3 मिऱ्या झाल्या की एक टाचणी लावा, म्हणजे अजून तुम्हाला छानरित्या अशी साडीचं व्यवस्थित तुम्हाला होणार आहे. आणि ह्या प्लेट पण खूप छान अशा दिसणार आहे. तर आता परत 1 हे 2 2 आता परत ही 3. जास्त करून डाव्या मांडीवरच्या मिऱ्या व्यवस्थित आल्या पाहिजे, कारण त्या हायलाईट होत असतात. त्याच्यामुळे तुम्ही डाव्या साईडच्या मिऱ्या व्यवस्थित येतील ह्याची काळजी घ्या. आणि इथं ह्या ठिकाणी टाचणी लावत जा. प्रत्येक मिरीला त्या ठिकाणी टाचणी लावत जा. टाचणी लावल्यावरती ते व्यवस्थित त्या ठिकाणी राहणार आहे. 1 तुम्ही डाव्या साईडच्या मिऱ्या जरी जास्त काढल्या तरी चालेल, पण उजव्या मांडीच्या मिऱ्यांपेक्षा त्या कमी नाही काढायच्या. जास्त काढल्या तरी एक वेळ चालतील, कारण डाव्या साईडच्या मिऱ्या जास्त असल्या की अजून छान दिसणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही डाव्या बाजूला जास्त मिऱ्या काढल्या तरी चालेल. तुम्ही अशी साडी घाला, मला तुम्ही नक्की सांगा. आणि अशा साडी व्यवस्थित घालायचे. साडी घालून झाली की तुम्ही ज्यावेळेस गवऱ्यांचा मुखवटा तिथं लावणार आहे किंवा देवीचा मुखवटा बांधणार आहे, तर त्यावेळेस तुम्ही फक्त डाग घालताना एक काळजी घ्या, डाग व्यवस्थित घाला. बरेचदा मी पाहिलंय बऱ्याच जणांना, तर डाग व्यवस्थित घालत नाही. डाग असे नीट घातले तरच ते डाग पण व्यवस्थित वाटतात. तुम्ही डाग घालताना पण एक काळजी घ्या, सर्व डाग गळ्यातले देवीच्या व्यवस्थित दिसतील याची काळजी घेऊन डाग घाला. तेवढंच फक्त, कारण ना काही जण असं खिचडी करून डाग घालतात तर ते व्यवस्थित वाटत नाही. देवींना डाग कसे घालायचे त्याची पण मी व्हिडिओ करून टाकेल, मग तुम्हाला मोठी. त्या ठिकाणी पण तुम्ही फक्त पिन लावले तरी होते. नंतर बाकीचं आपण पूर्ण साडी झाल्यावरती 1 परत 2 नंबरला आणि एकदम बारकाव्याने समोर एखादी व्यक्ती बसवायचे की हे मी करतोय ते व्यवस्थित झाले का. मिरी खाली घे, मिऱ्या वर खाली होऊन द्यायच्या नाहीत. एकावर एक मिरी येऊन द्यायची नाही. मिऱ्या जर वर खाली झाल्या आणि एकावर एक मिरी आली तर थोडीशी खाली, तर एकावर एक मिरी आल्यावरती
आपण ते कशा पद्धतीने घातले हे काहीच कळून येत नाही. त्यामुळे मिऱ्या घालताना फक्त एकावरती एक मिरी येऊन देऊ नका. आणि पिण्या लावताना, टाचण्या लावताना तिरक्या लावा, सरळ टाचण्या लावू नका. तिरक्या टाचण्या लावल्या तरच व्यवस्थित होणार आहे. त्यामुळं त्या तिरक्या लावत जावा. आता आपल्याला त्या साईडच्या आहेत तेवढ्या मिऱ्या आपल्या इथं झालेल्या आहेत. आता उलट आपल्या ह्या साईडला मिऱ्या जास्त होणार आहेत आणि साडी जास्त वडाताड केल्यामुळं ह्या ठिकाणी सुटायला लागल्यासारखे झाले. पण आपण पिना वाटल्या जास्त लावून घ्यायच्या. आता आपण ही साडी आता जेवढी शिल्लक राहिली तेवढ्याची एकच मिरी करून करायचे. असू दे. इथं खाली जाऊ. आता आपल्याला साडी आपली छान अशी झाली. तिथं आता एक पिन लावून घ्यायचे. आता एकदम सुंदर ही साडी दिसणार आहे. तुम्हाला लक्षात आलंच असेल साडी कशा पद्धतीने घातली. आणि या ठिकाणी हा घोळ दिसणार नाही म्हणून इथं पण तुम्ही पिना लावून घ्या. म्हणजे इथं घोळ दिसणार नाही. साडीला फक्त या ठिकाणी पिना खूप अशा लावायला लागतात. तर आता साडी आपली छान अशी पहा किती सुंदर दिसते. तर अशी साडी आता ही इथं फक्त इथं आता पिन लावायचे म्हणजे एकदम सुंदर दिसणार आहे. जेवढ्या आता मिऱ्या ह्या खाली तुम्हाला आल्या तर ह्या अशा खाली येऊ द्या, काय होणार नाही. आणि ही इथं अशी टचअप करायची फक्त. ही पहा अशी आलेली आहे आता साडी आपली. तर आता आपण पहिला पदराचा भाग करून घ्यायचा आहे. पदर पण आपल्याला वेगळा द्यायचा आहे, नेहमीसारखा पदर द्यायचा नाही आहे. तर पदराची एक वेगळी मी तुम्हाला आयडिया सांगणार आहे. तसाच पदर द्या. तुम्ही कुठं नंबर मला पदर देताना आता आपल्याला इथं एक पिन लावून घ्यायचे. हा भाग थोडासा तिथं टचअप करायचा आहे आणि त्या ठिकाणी त्याची पिन इथं मागं लावून घ्यायची. म्हणजे हा पोर्शन एकदम छान असा इथं मागं त्या ठिकाणी मागं पिन लावून घ्या. तसं ह्या दिवीच्या बॉडीला हे अस्तर लावलेलं इथं एक पिन लावून घ्या. इथं एक वरती पिन लावा. त्यानंतर एक 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 छोटी अशी या ठिकाणी साडी जास्त हे करायची नाही आहे. जेवढी साडी उरण तेवढी आपल्याला बॅकला ठेवायची. त्यामुळं जेवढी लागणार आहे तेवढी साडी या ठिकाणी आपण घ्यायची. जास्त साडी घ्यायची नाही आहे. 2
3 4 5 6 7 साडीच्या पण 7 मिऱ्या आल्यात. तर तुम्ही मिऱ्या घालताना खूप मिऱ्या काढू नका, कारण साडी आपली पिन लावून गेली. पदर आपल्याला जेवढ्या देवीच्या डोक्यावर द्यायचा आहे तेवढी साडी करायची. आणि आता ह्या पिना समोरच्या बाजूनी एकदम व्यवस्थित करून घ्यायची साडीच्या. आणि त्या ठिकाणी एक डबलचा चिकट टेप जरी लावला तरी होणार आहे. त्या चिकट टेपने सर्व मिऱ्या पदराच्या व्यवस्थित अशा बसणार आहेत. तुम्ही डबलचा चिकट टेप पण या ठिकाणी लावू शकता. आणि हा सर्व पोर्शन मागं ओढून घ्यायचा आहे. आणि आता आपल्याला इथं दाखवतो. आता आपल्याला जो देवीचा हा भाग आहे, हा भाग आपल्याला हायलाईट करायचा आहे. त्यामुळं आता आपण नेहमीसारखा पदर द्यायचा नाही. त्या ठिकाणी काय करायचे, हा पदर सरळ घ्यायचा आहे. हा पदर असा सरळ घ्यायचा आहे. आणि ज्या ठिकाणी आपल्याला पदर घ्यायचा आहे त्या ठिकाणी बरोबर आपण इथं आतल्या बाजूने एक पिन लावून घ्यायचे. तर तुम्ही एकतर थोडं तर आता हे बरोबर इक्वलमध्ये घ्या आणि ह्या ठिकाणी 2 पिना लावून घ्या. तर आतील साईडनी पिन लावून घ्यायचे. आणि आपल्याला हा पोर्शन झाकायचा नाही आहे, हा पोर्शन असाच ठेवायचा आहे. तिरकं जरी केलं तरी छान दिसणार आहे. फक्त हे कमरेच्या बरोबर लेवलनी घ्यायचं आहे. ह्या लेवलनी घेतलं आणि ही काही पिन मारली तरी होते. तर ह्या ठिकाणी लावते पिन. तर त्या साईडने पण आपण पिन लावून घ्यायचे. आणि आता आपल्याला हा जो पोर्शन आहे हा सर्व झाकून टाकायचा आहे, कारण मग ही खिचडी तर दिसणार आहे. त्यामुळे हा पोर्शन ह्या मिरीच्या आतमध्ये तुम्ही लपून टाका. आणि ही मिरी आता तुम्हाला अशी लावायची आहे. तर ही अशी लावली तरच सुंदर दिसणार आहे. तर आता या ठिकाणी ही मी परत जरा थोडीशी व्यवस्थित करून घेतो, एकदम बारीक करून घेतो, म्हणजे अजून छान दिसेल. आता हे आहेत ना धरीत असं बारीक बारीक हे लाईनमध्ये, या लाईनमध्ये एकदम नाजूक करून घ्यायच्या मिऱ्या. एकदम बारीक घडी करून घ्यायचे, म्हणजे आपल्याला खूप छान असं सुंदर ते दिसेल बारीक घडी केल्यावरती. तर अशा तुम्ही यूट्यूबला नवीन नवीन साड्या घालायचे व्हिडिओ मी करत आहे. तर तुम्ही त्या पहा, तुम्हाला कशा वाटतात मला नक्की कमेंटमध्ये सांगा. शेवटची मिरी आपल्याला एवढी घ्यायची, हात मोठी घ्यायची आणि त्याच्यामध्ये एक मिरी आता आपण छोटी, ही मिरी एक छोटी करून घेऊयात आणि ह्याच्यामध्ये लपून जाईल.
अशा पद्धतीने करून घ्या. पिनला सुटतोय तर पिनला थोडी ही साडी नेसवायला थोडी म्हणजे खूप अवघड आहे. तुम्ही प्रयत्न करा. प्रयत्न केल्यावरती ती तुम्हाला सोपी होणार आहे. तर तुम्ही प्रयत्न करा. प्रयत्न केल्यावरती नक्की सोपं होऊन जाईल. तर आता हे इथपर्यंत तुम्हाला साडी कळलीच असेल. आता ह्या ठिकाणी पिन आतल्या बाजूला लावायचे. तर पिन दिसते नाही पाहिजे अशी आतमधून पिन लावायचे. ती पिन लावायची तुम्ही टेक्निक लक्षात धरायला का असं. हां, तर त्या ठिकाणी आतल्या बाजूनी पिन लावायच्या. त्या पिन साडीच्या मॅचिंगच्या लावायचे. मॅचिंगची पिन लावायचे. एकदम कलर मॅच पण हे दिसणार नाहीये तरी मॅचिंगचीच पिन लावायची आपण. हे पहा किती छान आले. आता ह्या ठिकाणी पण काय करायचंय, एकदम त्याला चिटकून येण्यासाठी इथं खाली 2 फक्त पिना लावा. या ठिकाणी 2 पिना लावल्या. या ठिकाणी 2 पिना लावा. एकदम साडीचा लुक छान दिसणार आहे. त्या ठिकाणी पायापाशी 2 पिना लावायच्या. जर तुम्हाला देवीच्या पायात काय पैंजण वगैरे घालायचं असेल तर पैंजण लावायचं असेल तर मग एवढा खाली पिन लावू नका, तिथं पिन लावा. आणि ह्या ठिकाणी असं सुंदर लुक आलाय हे पहा. आणि हे जे पोर्शन तुम्हाला इथं जास्त खिचडी वाटते तर त्या ठिकाणी आहे ना दागिने घातल्यावरती ही सगळी खिचडी निघून जाणार आहे. त्यामुळं या ठिकाणी पण एक छोटीशी पिन लावून घ्यायची म्हणजे हा पोर्शन. आणि पिना लावताना आपल्याला पिना दिसून द्यायच्या नाहीत. त्या आतल्या बाजूला लावायच्या. पिना दिसल्या नाही पाहिजे. तर अशा पद्धतीने पिना लावल्या. आता आपल्याला काय करायचे, साडीचा भरपूर असा भाग उरलेला आहे. तुम्ही मागच्या बाजूने पाहू शकता. साडीचा भरपूर असा भाग मागून उरलेला आहे. तर त्या भागाचं आता आपल्याला काय करायचं आहे, तर जो हा पाय आहे तर त्या पायाला आपल्याला ह्याचीच एक पट्टी करायची आहे. ती पट्टी कशी करायची मी तुम्हाला दाखवतो. धरित समोरून तर ह्याशी एवढीच पट्टी घ्यायची. जेवढी ही बॉर्डर आहे त्या बॉर्डरवरची डिझाईन घ्यायची आणि ती पट्टी इथं फोडून द्या. तर ह्या ठिकाणी ही पट्टी लावायची. परत ही साडी इथंच पॅक करायची आतमध्ये. परत अजून एक पिन लावून आतल्या साईडने पॅक करून घ्या. आणि परत आपली अजून एक पट्टी ह्या ठिकाणी तयार झाली. तर पहा सुंदर असं लुक तयार झाले. खूप छान असं. तर अजून पण आपल्याला आता ह्या ठिकाणी एक पट्टी तयार झाली. जर आपल्याला वाटलं की ह्या साईडनी पण एक पट्टी तयार करायची तर ही साडी पूर्ण आपण मागं झाकून घ्यायची. साडी कळून द्यायची नाही. ती पट्टी आली कशी हे लोकांनी तुम्हाला विचारलं पाहिजे किंवा इथं पट्टी कशी काय आली. तर तुम्ही अगदी साडी इतकी एक मिनिट साडी जरा नको सर. हे पहा आता आपल्याला ही पण पट्टी त्या ठिकाणी काढायची. फक्त जशी ही पट्टी तिरकी आहे
तशीच थोडीशी ही पट्टी पण तिरकी काढायची आणि ही याच्या आतमध्ये लपून घ्यायची. तर आता मी ही पण पट्टी इथं लपून घेतोय आतमध्ये. ही अशी एकदम साधी पटकीने होणारी साडी चला पॅक कर. पहा, खूप छान सुंदर अशा पद्धतीने आपण साडी आता घातले. कशी वाटते तुम्हाला? इतकी छान, इतकी सुंदर. हे पहा किती छान साडी आले. त्या ठिकाणी पण पट्टा आला, त्या ठिकाणी पट्टा आलाय. तसंच आपण साडीचा ब्लाऊज पण कट केलेला आहे. अजून तुम्हाला जर साडीच्या मिऱ्या दाखवायच्या असतील तर ही साडी थोडीशी अशी जरी दाखवली, त्या ठिकाणी एक पिन लावून, तरी अजून सुंदर वाटणार आहे. इथे एक पिन लावायचे आणि त्या साईडनी पण थोडीशी इथं अशी बाहेर काढली, इथं पण असं छान लुक अजून दिसणार. तर पहा, तुम्हाला ही साडी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये आता. अजून तुम्हाला नवीन काय करायचं असेल तर हीच मिरी त्या ठिकाणी फक्त तुम्ही अशी लावून घ्या, हे अजून छान दिसणार आहे. परत ही मिरी ह्या ठिकाणी अशी लावून घ्या, हे पण छान दिसत. पण सगळ्यात छान ह्या अशा पद्धतीने खूप सुंदर एकदम सपसपीत असं हे छान दिसतंय. आणि जे काही उरलेला पोर्शन आहे तो हा दिवेच्या मागच्या बाजूने हा असा लपून ठेवायचा आहे. वाटल्यास इथं एक रबर किंवा पिन लावून घ्या आणि हा सर्व असं त्या ठिकाणी पायामध्ये लपून घ्या. ही साडी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. ओंकारेश्वरी अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही मला आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट कळवा. त्याच्यावरती आम्ही प्रतिक्रिया देणार नाहीत, पण तशा पद्धतीची नवीन साडी नेसवण्याचा प्रयत्न किंवा जे काय तुम्हाला अपेक्षित आहे त्याचा प्रयत्न आम्ही करू. ओंकारेश्वरी.